नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सर्वप्रथम पाहूयात ठळक बातम्या। मसापच्या निवडणुकीत डॉक्टर देसाई आणि विभा देशपांडेंच्या पॅनलला मतदान करू नका, माजी महापौर शांतीलाल सुरतवाला यांचं आवाहन। गाय आणि म्हशीच्या दुधात 3 रुपयांची दरवाढ लागू। द ब्रिटिश काउन्सिल फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आणि किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या वतीने 17 आणि 18 फेब्रुवारीला वाईल्ड स्क्रीन फेस्टिवलचे आयोजन। 6वा स्वर्गीय राम कदम कलागौरव पुरस्कार सुप्रसिद्ध संगीतकार आणि गायक अजय अतुल यांना जाहीर। पुण्याच्या 52 वर्षीय विनोद पुनामी यांचा नवी दिल्ली ते मुंबई असा सायकलवरून प्रवास करण्याचा संकल्प। आणि सहकार क्षेत्राबाबत वारंवार बदललेल्या धोरणांमुळेच अर्बन बँका अडचणीत आल्या आहेत, भाजपाचे आमदार देवेंद्र फडणवीस यांची टीका। शिवरायांच्या नावाने पोट भरण्यापेक्षा शिवरायांचे विचार आत्मसात करून देश घडवला पाहिजे, असे मत महापौर मोहनसिंग राजपाल यांनी व्यक्त केले। पुणे महानगरपालिका आणि शिवमहोत्सव समितीच्या वतीने शनिवारवाडा येथे 15 ते 19 फेब्रुवारी दरम्यान 5 दिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। या महोत्सवाचे उद्घाटन महापौर मोहनसिंग राजपाल यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती BG कोळसे पाटील, महापालिका उपायुक्त ज्ञानेश्वर मोळक, प्रसिद्ध अभिनेते विजय कदम, पुरुषोत्तम खेडेकर, ज्येष्ठ इतिहासतज्ञ प्राध्यापक नामदेव जाधव, रवींद्र माळवतकर आदी मान्यवर उपस्थित होते। शिवरायांच्या नजरेत नवचैतन्य आहे, त्यांची नजर ज्याच्यावर पडते ती व्यक्ती चारित्र्यवान असते। देशात एकी असेल तर आपल्या देशाकडे कोणाचीही वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत होणार नाही, असे मत मोहनसिंग राजपाल यांनी यावेळी व्यक्त केले। सामाजिक, राजकीय आणि आर्थिक समता असलेले राज्य स्थापन करण्याचे शिवरायांचे ध्येय असल्याचे मत कोळसे पाटील यांनी व्यक्त केले। इतिहास अंतिम नसतो, त्याची साधने एकाच वेळी उपलब्ध होत नाहीत, इतिहास हा अस्मितेचा भाग असतो, असे मत पुरुषोत्तम खेडेकर यांनी व्यक्त केले। या प्रसंगी प्रसिद्ध अभिनेते विजय कदम आणि नामदेव जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाच्या उत्तरार्धात परफॉर्मिंग आर्ट अकॅडमीच्या 25 कलाकारांनी नृत्याविष्कार सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि संयोजन संतोष शिंदे यांनी केले। आता नहीं है मुझको के वादे से पीछे हट जाऊं, अरे आता नहीं है मुझको के वादे से पीछे हट जाऊं, यारो यही है वादा के वादे पे अपने मिट जाऊं। मेरे जीने का ढंग है, और मेरा अपना बस एक रंग है, मेरा ही जलवा, मसापच्या निवडणुकीत डॉक्टर देसाई आणि डॉक्टर विभा देशपांडेंच्या पॅनलला मतदान करू नका, असे आवाहन माजी महापौर शांतीलाल सुरतवाला यांनी केले। पुण्यात झालेल्या 83व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा खोटा हिशोब पुणे महानगरपालिकेत सादर करण्यात आला। यावर अध्यक्ष म्हणून डॉक्टर सतीश देसाई आणि कार्याध्यक्ष म्हणून डॉक्टर विभा देशपांडे यांच्या सह्या आहेत। साहित्य संमेलनाचा आर्थिक कारभार गोंधळाचा असल्याने या दोघांचे नेतृत्व असलेल्या पॅनलला मतदान करू नये, असे आवाहन माजी महापौर शांतीलाल सुरतवाला यांनी पत्रकार परिषदेमध्ये केले। गेल्या वर्षी पुण्यामध्ये 83वे अखिल भारतीय साहित्य संमेलन पार पडले। यामध्ये 82 लाख रुपयांच्या रकमेचा गोंधळ करण्यात आला होता। ग्रंथ प्रदर्शनामध्येही एका रात्रीत श्रीमंत प्रकाशकास मोक्याचे 10 स्टॉल देऊन संयोजकांनी गोंधळ घातला होता। साहित्य संमेलनाचा हिशोब सादर करताना किती खर्च झाला याचा उल्लेख करण्यात आला आहे, परंतु साहित्य संमेलनाला कोणी मदत केली, मदत रोख स्वरूपात की चेकने करण्यात आली याचा कोठेही उल्लेख करण्यात आलेला नाही। हिशोबामध्ये ग्राउंड डिपॉझिटची
डिपॉझिटची रक्कम खर्चात दाखवली आहे, पण डिपॉझिट परत मिळणारी असते ते परत मिळाले का, कुणाच्या खात्यावर जमा झाले याचे उत्तर अद्याप मिळाले नसल्याचे सुरतवाला यांनी यावेळी सांगितले. माणिकचंद गुटख्याचे प्रायोजकत्व स्वीकारण्याचे संयोजकांनी केलेले धाडस साहित्यिकांनी विसरू नये. पैशासाठी काहीही करावे असेच त्यांनी ठरवले असल्याने साहित्य संमेलनासाठी गुटख्याचे प्रायोजकत्व देण्याचा निर्णय संयोजकांनी घेतला. साहित्य परिषदेसाठी कार्यकारी मंडळाची निवड करण्यासाठी मतदान करताना अशा लोकांच्या ताब्यामध्ये महाराष्ट्र साहित्य परिषद देणे चुकीचे आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी बोलताना शांतीलाल सुरतवाला म्हणाले, कुवत आणि बुद्धीबद्दल शंका असायचं कारणच काही नाही, पण अनेक वेळेला मेमरी शॉर्ट, त्यामुळे माणूस थोडा विसरून जातो. माझं म्हणणं किंवा माझं आर्ग्युमेंट असं आहे की मी जर म्हणतो ते खरं असेल, ज्या लोकांनी 82 लाख रुपये लपवण्याचं काम केलं, ज्या लोकांनी 82 लाख रुपये, मी नीलमताई गोरे, कुमार सप्तर्षी यांनी चर्चा केल्यानंतर उघडकीस आले, त्या लोकांनी निवडणूकच लढवू नये ना. कारण यांच्या मुळातच यांच्याबद्दल सगळ्यांच्या मनात शंकेचं वातावरण आहे. बरं, यांच्याबद्दल काही शंका नाही ना, हे मतपत्रिका गोळा करतात सगळ्या साहित्यिकांच्याकडे जाऊन, मतपत्रिका गोळा करणार, त्यांच्याकडनं कोरी मतपत्रिका आणणार, स्वतःच्या नावावर फुल्ली मारणार, पेटीत टाकणार. मला असं वाटतं की साहित्य संमेलन, साहित्य परिषदेची निवडणूक अशी असता कामा नये. किती रुपये गोळा झाले, किती एकूण टोटल, आज तरी महाराष्ट्रातल्या कुठल्या साहित्यिकाला माहिती आहे का? 82 लाख रुपये, पहिले 60 लाख सांगितले, नंतर 82 लाख सांगितले, मग 82 लाख रुपये साहित्य परिषदेकडे दिले. त्यातला 1 लाख रुपयाचा चेक ठाण्याच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना दिला. इथून चेक घेतला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा, तिथं देताना पुण्यभूषणच्या नावाने दिला. नाही, सांस्कृतिक भ्रष्टाचार किती करायचा आपण? ऑब्जेक्शन माझ्या पैशावर नाही ना, मी 11,000 रुपये देतो, 90,000 तुम्ही गोळा करा, आपण 1 लाख रुपये देऊ, 2 लाख रुपये देऊ. पण भ्रष्टाचार, सांस्कृतिक भ्रष्टाचार कशाला करता? ही 82 लाख रुपयाची रक्कम आता महाराष्ट्राच्या साहित्यिकांच्या विकासासाठी थोडी आपण साठवून ठेवली पाहिजे ना. फिक्स डिपॉझिटला टाका, हे वापरू नका, एवढीच माझी विनंती. काय चुकीची? साहित्य परिषद सुरक्षित ठेवायची असेल, आता विभा देशपांडे आणि डॉक्टर सतीश देसाई यांच्याच पॅनलमध्ये अनगळ उभे आहेत. चांगला माणूस आहे ना, कोण तक्रार करेल? मी काय कुठल्या गटातटाचा माणूस नाही ना. माझं म्हणणं असे, डॉक्टर माधवी वैद्य, चांगली माणसं निवडा आणि त्याला मतदान करा. साहित्य परिषद उद्या आपल्याला मोठी करायची. काय काम केलं? मी काँग्रेस पक्षाचा आहे, डॉक्टर सतीश देसाई काँग्रेस पक्षाचे, आमचा पक्ष वेगळा आहे. इथं गेल्यानंतर आम्ही एकत्र चहा पिऊ. फॅमिली रिलेशन वेगळे असतात. जेव्हा आपण महाराष्ट्राचा विचार करतो तेव्हा पक्ष कृपा करून कुणी आणू नका. जेव्हा आदर्श सोसायटीवर चर्चा झाली तेव्हा पहिला काँग्रेसचा मी माणूस होतो आणि मी सांगत होतो की या सगळ्या गुन्हेगारांना बिल्डिंग पाडून शिक्षा होणार नाही, यांना तुरुंगात टाका. कसला पक्ष घेऊन बसलाय? गाय आणि म्हशीच्या दुधात 3 रुपयांची दरवाढ लागू करण्यात आली आहे. महागाईने होरपळलेल्या जनतेचे तोंड आता दुधाच्या दरवाढीने पोळणार असून गाय आणि म्हशीच्या दुधाच्या दरात तब्बल 3 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही दरवाढ आजपासून लागू करण्यात येणार आहे. गेल्या काही महिन्यातील ही दुसरी मोठी दरवाढ असल्याने सामान्यांच्या अर्थसंकल्पाचे कंबरडे मोडणार आहे. राज्य सरकारने दूध खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. त्याचा परिणाम दुधाच्या विक्री दरामध्ये वाढ होण्यास झाला आहे. पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, कात्रज दूध आणि खासगी विक्रेत्यांच्या झालेल्या बैठकीत गाय आणि म्हशीच्या दुधात प्रत्येकी 3 रुपयांनी वाढ करण्यावर शिक्कामोर्तब झाले होते. या दरवाढीमुळे गायीच्या दुधासाठी आता प्रति लिटर 29 रुपये आणि म्हशीच्या दुधाला लिटर मागे 36 रुपये मोजावे लागणार आहेत. गायीच्या दुधाचा दर 3.5 फॅट आणि 8.5 SNF साठी असून म्हशीच्या दुधाचा दर 6 फॅट आणि 9 SNF साठी असेल. कात्रज बरोबर ऊर्जा, कृष्णाई, किसान, महानंद अशा 45 ब्रँडचे दूधही महागणार आहे. काही दिवसांपूर्वीच गायीच्या दूध दरात 1 रुपयाने तर म्हशीच्या दरात 2 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. दूध उत्पादक शेतकऱ्यांना गायीच्या दुधाला प्रति लिटर 16 रुपये आणि म्हशीच्या दुधाला प्रति लिटर 23 रुपये दर दिला जात आहे. दूध पॅकिंग, शीतकरण, कलेक्शन, कामगार वेतन, कमिशन यासाठी लिटर मागे 13 रुपये विक्रेत्यांनी ठेवले आहेत.
दी ब्रिटिश काउन्सिल, फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि किर्लोस्कर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या वतीने 17 आणि 18 फेब्रुवारीला वाईल्ड स्क्रीन फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात 17 फेब्रुवारीला सायंकाळी 6 वाजता अभिनेत्री भार्गवी चिरमुले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येईल, अशी माहिती ब्रिटिश काउन्सिलच्या समन्वयिका कजरी मित्रा यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अधिष्ठाता डॉक्टर इफ्तियार अहमद उपस्थित होते. महोत्सवामध्ये चित्रपट निर्मितीची विविध अंगे स्पष्ट करणारी व्याख्याने FTI मध्ये होणार आहेत. यामध्ये हॅरी मार्शल, जॅनेट विसरिंग, लॉरा मार्शल आणि निकोल रिव्ह हे 4 पर्यावरण चित्रपट दिग्दर्शकांची व्याख्याने होणार आहेत. या महोत्सवातील चित्रपट FTI आणि यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात दाखवण्यात येतील. 6वा स्वर्गीय राम कदम कलागौरव पुरस्कार सुप्रसिद्ध संगीतकार आणि गायक अजय अतुल यांना जाहीर करण्यात आला आहे. 51,000 रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. हा कार्यक्रम 19 फेब्रुवारीला सायंकाळी 5 वाजता गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले, असंख्य अस्सल मराठी मातीच्या गीत प्रकारांना चाली लावणारे राम कदम हे एकमेव संगीतकार होते. त्यांचा वारसा खऱ्या अर्थाने पुढे चालवणारे आजच्या पिढीचे गायक आणि संगीतकार अजय अतुल आहेत, म्हणून त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाच्या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी खासदार श्रीनिवास पाटील, खासदार सुप्रिया सुळे, महापौर मोहनसिंग राजपाल, ज्येष्ठ गीतकार जगदीश खेबुडकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पुण्याच्या 52 वर्षीय विनोद पुनामी यांनी नवी दिल्ली ते मुंबई असा सायकलवरून प्रवास करण्याचा संकल्प केला आहे. हे अंतर 1485 किलोमीटर असून ते अवघ्या 30 तासात पूर्ण करणार असल्याचे पुनामी याने पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. यावेळी प्रवीण मसालेवालेचे संचालक राजकुमार चोरडिया आणि विनोद चोरडिया उपस्थित होते. उत्तम सायकलपटू आणि सायकलिंग क्रीडा प्रकारात विविध पारितोषिके जिंकणाऱ्या विनोद पुनामिया यांनी वयाच्या 52व्या वर्षी हा संकल्प केला असून त्याची सुरुवात शनिवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी दिल्लीतील इंडिया गेट येथून सकाळी 7 वाजता होणार आहे. या उपक्रमाचा केंद्रीय गृहराज्यमंत्री गुरुदास कामत आणि केंद्रीय क्रीडा मंत्री अजय माकन यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात येणार आहे. दिल्ली येथून सुरुवात केल्यानंतर जयपूर चित्तोडगड मार्गे उदयपूर हा 650 किलोमीटरचा प्रवास सायंकाळी 6 वाजेपर्यंत ते पूर्ण करणार आहेत. उदयपूर येथे विश्रांती घेतल्यानंतर हिम्मतनगर मार्गे अहमदाबाद येथे रात्री 1:30च्या सुमारास पोहोचणार आहेत. तेथून सुरुवात करून पहाटे 7 वाजेपर्यंत वडोदरा वापी करून सुरतमध्ये पोहोचणार आहेत. सुरतमध्ये विश्रांती घेतल्यानंतर सुरत ते मुंबई असा प्रवास करीत दिनांक 20 फेब्रुवारीला दुपारी 1 वाजता मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे उपक्रमाचा समारोप करण्यात येणार आहे. या प्रवासामध्ये अमेरिकेची ट्रॅक आणि इंग्लंडची स्पेशलाइज आणि आर्गन या 3 सायकलींचा वापर ते करणार आहेत. या पूर्ण प्रवासामध्ये विनोद फक्त 6 ते 7 वेळा विश्रांती घेणार आहेत. प्रवासादरम्यान जेवण कमी आणि विविध फळांचा रस जास्त प्रमाणात घेणार आहेत. त्यांच्यासोबत 25 जणांची टीम असणार आहे. मुंबई पुणे हे अंतर डेक्कन क्वीन ट्रेनच्या आधी 20 मिनिटे पूर्ण करून एक अनोखी स्पर्धा त्यांनी जिंकली होती. विनोद यांनी याआधी विविध पदके आणि पारितोषिके प्राप्त केली आहेत. यामध्ये मुंबई पुणे सायकलिंग स्पर्धा, राष्ट्रीय सायकलिंग अजिंक्य स्पर्धा यांचा समावेश आहे. इटली आणि रोम येथे झालेल्या जागतिक सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेतही विनोदचा सहभाग होता. सहकार क्षेत्राबाबत वारंवार बदललेल्या धोरणांमुळेच अर्बन बँका अडचणीत आल्या आहेत, अशी टीका भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस यांनी केली. या बँकांबरोबरच सर्वसामान्य ठेवीदार वाचवायचा असेल तर सरकारनेही मदतीची तयारी ठेवावी, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर बँकिंग एज्युकेशन अँड रिसर्चच्या नायबर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. यावेळी रिझर्व्ह बँकेचे महाप्रबंधक KC मिश्र, जनता बँकेचे कार्याध्यक्ष अरविंद खळदकर, रिसर्चचे अध्यक्ष बाळासाहेब फडणवीस, काका देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. राज्यातील अर्बन बँका आर्थिक संकटात सापडल्या असताना संचालक मंडळाला या घोटाळ्यात जबाबदार धरले जाते. मात्र सरकारनेच केलेल्या धोरणाकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले जाते,
असा आरोप करून फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये बँकांचा उदय झाल्यामुळेच आर्थिक भरभराट झाली आणि सहकाराच्या माध्यमातून आपण विकासाकडे वाटचाल करीत असतानाच राज्य सरकार आणि रिझर्व्ह बँकेने त्याबाबत वेळोवेळी धोरणे बदलली. त्यामुळेच अर्थव्यवस्थेत अडचणी निर्माण होऊन बँक घोटाळ्यांना खतपाणी घातले जाते. ही बाब पुरोगामी महाराष्ट्राला निश्चितच कौतुकास्पद नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी रिझर्व्ह बँकेचे महाप्रबंधक के.सी. मिश्र आणि जनता बँकेचे कार्याध्यक्ष अरविंद खळदकर यांनीही मार्गदर्शन केले. रिसर्चचे संचालक भास्कर माणकेश्वर यांनी प्रास्ताविक करून संस्थेच्या वाटचालीची माहिती दिली.